नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्या परिस्थितीत आज महाराष्ट्राचं राजकारण चालतंय, ढकललं जातंय, बुडतंय, जे काय आहे, हे असंच होणार हे मला ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं. असं म्हटलं तर तुम्हाला गंमत वाटेल, काय भाऊ आता म्हातारचड लागला का वगैरे. तर नाही मित्र, नाही. हे असंच होणार हे सांगणारा एक कीर्तनकार, प्रवचनकार मला भेटला होता. आणि त्यावेळेला महाराष्ट्राचं राजकारण अशा एका विचित्र वळणावर होतं. नोव्हेंबर 2019 ची गोष्ट आहे. विधानसभेचे निकाल लागले होते आणि सरकार बनत नव्हतं. युतीला बहुमत मिळालं होतं, पण उद्धव ठाकरे यांनी निकाल लागेपर्यंत महायुतीत राहून 53 जागा 56 जागा जिंकल्यानंतर जी काय दगाबाजी केली होती आणि त्यानंतर जे काय विचका सुरू झाला महाराष्ट्राच्या राजकारणाचा, त्यांनी संपूर्ण पत्रकारी जगत, विश्लेषण करणारे, राजकारणाचे अभ्यासक सगळे गोंधळून गेले होते. खेड्यातल्या अडाणी माणसापासून विद्यापीठातल्या, शहरातल्या बुद्धिजीवींपर्यंत कोणाचंही डोकं चालत नव्हतं. अशा वेळेला हे राजकारण कुठल्या दिशेने जाणार आहे याचं मार्गदर्शन मला माऊलींनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. असं मी आज म्हटलं तर तुम्हाला हास्यास्पद वाटेल, कारण मला सुद्धा त्या क्षणी ते हास्यास्पद वाटलं होतं. आणि मी त्यावर ब्लॉग लिहिलेला आहे. ज्यांना हौस असेल, मी खोटं बोलतोय की खरं बोलतोय तपासायचे, तर त्यांनी माझा जागता पहारा म्हणून ब्लॉग आहे. मी त्यावेळेला ब्लॉगवर लेख लिहायचो. माझा ब्लॉग होता जागता पहारा. आजही तो लिहिलेला लेख त्या जागी आहे, इंटरनेटवर आहे, तुम्ही जाऊन तपासू शकता. 19 नोव्हेंबर 2019 तो लेख आहे. आणि शीर्षक आहे, काट्याच्या अणीवर वसले 3 गाव, दोन ओसाड एक वसेची ना. पण ही माझी अक्कल नव्हती मित्रांनो. त्या दिवशी मला आठवतं की हा सगळा गोंधळ चालू होता वर्तमानपत्रामध्ये, बातम्यामध्ये, चर्चामध्ये, डिबेटमध्ये. अशा वेळेला मी साताऱ्याला माण तालुक्यातल्या मेहमानगड या गावी होतो आणि मुंबईला यायला निघालो होतो. त्या गावच्या एसटी स्टँडवर मी एसटीची प्रतीक्षा करत होतो. जवळजवळ तासभर गेला असेल माझा. आणि त्या गावातली काही तरुण मुलं माझ्या भोवती गप्पा मारत, 7-8 लोक होते. आम्ही गप्पा मारत होतो, हे होईल का, ते होईल का, शिवसेना काँग्रेस बरोबर जाईल का, राष्ट्रवादी बरोबर जाईल का, वगैरे वगैरे चर्चा चालू होत्या. आणि अशा वेळेला मी ही सगळी कथा माझ्या लेखात लिहिलेली आहे. अशा वेळेला एक प्रायव्हेट जीप, ज्याला तिकडे वडाप म्हणतात, खाजगी जीप मधून जी प्रवासी वाहतूक होते त्याला त्या भागामध्ये वडाप असं म्हणतात. त्या वडाप मधून, जीप मधून आलेले एक कीर्तनकार बुवा होते. ते स्टँड जवळ उतरले. टपरीवर त्यांनी चहा घेतला आणि ते जायला निघाले. अचानक त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं. अचानक गेलं नाही, आधीपासून लक्ष होतं चहा पिताना सुद्धा. किंबहुना आम्ही काय बडबड करतोय मी त्या मुलांबरोबर, हे सुद्धा ते ऐकत होते. त्यामुळे चहा पिऊन आपल्या घरी जायला निघाले असताना त्यांनी मला हाक मारली आणि जवळ बोलावलं, काम आहे म्हणून. म्हटलं काय? टोटली असली फालतू बडबड करत काय बसलाय तुम्ही? पत्रकार आहात, चांगला अभ्यास करा, चांगली पुस्तकं वाचा, तुकोबा महाराज वाचा, ज्ञानेश्वर माऊली वाचा. मी हडबडलो, म्हटलं मी राजकारणावर बोलत होतो आणि ते बसची प्रतीक्षा करत वाट बघत उभा आहे. म्हणाले असलं सरकार काही बनत नसतो आणि बनलं तर चालत नसतं. तेच बोलत होता ना तुम्ही? म्हटलं हो. म्हटलं असलं सरकार बनेल, चालेल की नाही माहित नाही, पण विचका होईल नक्की. मी अचंबित झालो. एक कीर्तनकार बुवा आमचं त्यांच्या कानावर पडलं तेवढं ऐकतात आणि त्यावरून केवढं मोठं भाष्य करतायत.
की जे काय होईल ते भयंकर होईल, विचका होईल. आणि हे माऊलींनी सांगितले. म्हटलं माऊली 800-900 वर्षापूर्वी, कधीतरी 1200 वर्षापूर्वी. ते म्हणाले हो, पण त्यात सगळं आलेलं आहे. तर म्हटलं काय आलेलं आहे? तर ते म्हणाले मी 2 ओळी सांगतो, त्या समजून घेता आल्या तर बघा, नाहीतर जा मुंबईला किंवा पुण्याला कुठे चाललाय तिकडे जा आणि शोधून माऊलींचं ते भारूड वाचा, शोधा, समजून घ्या. त्यामध्ये हे सगळं आलेलं आहे. मी खरंच हैराण झालो होतो. तिथून बस घेऊन मी पुण्याला आलो आणि इंटरनेटवर जाऊन मी शोधून काढलं, काट्याच्या अणीवर वसले तीन गाव. खूप मला वाटतं लहानपणी कधीतरी शाळकरी वयामध्ये शाहीर साबळेंनी हे भारूड म्हटलेली रेकॉर्ड मी ऐकलेली आहे. काट्याच्या अडीवर वसले तीन गाव, दोन ओसाड एक वसेची ना. साबळे असतील किंवा कोण असतील, पण ऐकलेलं आठवत होतं अस्पष्ट. शोधलं आणि मी जेव्हा ते शब्दशः वाचत गेलो पुण्याला पोहोचल्यानंतर, मी खरंच हैराण झालो. त्या कीर्तनकार बुवानी माझं अक्षरशः हजामत केली होती. 40-50 वर्ष पत्रकारिता केली म्हणून जे मी मिरवत होतो, तो सगळा रुबाब त्या कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी उतरून टाकला 2 ओळीमध्ये. काट्याच्या अणीवर वसले तीन गाव. आणि मी जितका त्या 2 ओळींचा विचार करत करत पुण्याला पोहोचलो होतो, मला पुढच्या ओळी माहिती नव्हत्या, पण असं अस्पष्टपणे आठवत होतं. आणि आशय त्याचा एक आहे, ज्यावेळेला तुम्ही अशक्यप्राय असलेली गोष्ट शक्य करायचा उपद्व्याप करता, तेव्हा अधिकाधिक विचका होत जातो, हाती काही लागत नाही. हे माझ्या लक्षात येतं. आणि मग त्या फक्त 2 ओळीतले शब्द माझ्या डोक्यात घोळत होते. जवळजवळ 2.5-3 तासाचा प्रवास होता. साताऱ्याला उतरून मला परत पुण्याची बस घ्यायची होती. 3-3.5 तास असेल, पण ते शब्द माझ्या डोक्यात घोळत होते. काट्याच्या अणीवर वसले तीन गाव. काट्याची अणी म्हणजे काय? जे करवंदाची जाळी असेल किंवा बाभळी असतील, त्याचे जे लांब काटे असतात, त्या काट्याचं जे टोक असतं, टोक म्हणजे किती, बिंदू ज्याला म्हणतात, मिलीमीटरचाही मिलीमीटर काढला तुम्ही तर जेवढी जागा नाही ती काट्याची अणी. जिथं क्षेत्रफळ तुम्हाला ठरवता येणार नाही, अशा काट्याच्या अणी एवढ्या जागेवर 3 गाव वसले. किती अतर्क्य कल्पना आहे बघा. काट्याच्या अडीवर वसले 3 गाव, दोन ओसाड एक वसेची ना. बस एवढ्याच ओळी बुवांनी मला सांगितल्या होत्या. आणि डोकं चालत 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 पुण्याला येऊन मी ते प्रत्यक्ष सगळं भारूड वाचेपर्यंत माझ्या लक्षात आलं की बुवा माऊलींच्या नावावर मला आजच्या राजकारणातलं तथ्य सांगत होते की महाविकास आघाडी किंवा महाराष्ट्र तेव्हा नाव ठरलेलं नव्हतं, पण अशी काहीतरी आघाडी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून करणार आहेत. आणि मग त्याचं नाव महाआघाडी म्हणायचं, महाविकास आघाडी म्हणायचं, महाराष्ट्र आघाडी म्हणायची, शिव महाराष्ट्र आघाडी म्हणायची, ही नावं पण ठरलेली नव्हती. अशा वेळेला बुवांनी मला त्या आघाडीचं भविष्य सांगितलं होतं आणि त्याच्या आधारावर जे राजकारण बदलत जाणार आहे त्यातला विचका सांगितला होता. काट्याच्या अणीवर वसले 3 गाव, दोन ओसाड एक वसेची ना. आणि जेव्हा मी विचार करत करत बसमध्ये बसून दोन ओसाड एक वसेची ना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 2 पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 25-30 वर्षापासून ओसाड झालेले आहेत. ओसाड. कधी काळी काँग्रेस हा देशातला एकमेव पक्ष होता ज्याने सलग 25-50 वर्ष देशाच्या दिल्ली या राजधानीवर राज्य केलं, देशावर राज्य केलं, अनेक डझनावारी राज्यांमध्ये राज्य केलं. 100 पेक्षा अधिक काँग्रेसचे मुख्यमंत्री निघतील अशी काँग्रेस आज ओसाड आहे. आता कळलं 2 ओसाड मधलं एक ओसाड कोणतो. मग त्यातून 25-30 वर्षापूर्वी बाजूला झालेला गट
म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची तोही ओसाडच आहे. कितीही प्रयत्न करून शरद पवार 50-60 पेक्षा अधिक आमदार कधीही निवडून आणू शकले नाहीत. कितीही धडपड आटापिटा केला पवारांनी, लांड्या लबाड्या केल्या, पण राष्ट्रवादी काँग्रेस हा सुद्धा ओसाड गाव राहिला. पण याच कालखंडामध्ये 1990 नंतर गेल्या 35 वर्षामध्ये 2 नवे पक्ष महाराष्ट्राच्या भूमीत उदयाला आले. त्यापैकी एक होता भारतीय जनता पक्ष, जो आधीपासून स्थापन झालेला होता पण जीव धरत नव्हता, आणि दुसरा शिवसेना, जो 1966 साली मुंबई ठाण्यापुरता सुरू झालेला पण 1985-90 पर्यंत महाराष्ट्रात पोहोचू न शकलेला. असे 2 पक्ष 1990 नंतर इतके वेगाने भरभराटीला येत गेले, उदयाला येत गेले. त्यापैकी भारतीय जनता पक्षाने 2019 मध्ये 5 वर्ष आपला मुख्यमंत्री महाराष्ट्रात बसवल्यानंतर परत एकदा शिवसेनेबरोबर युती केली आणि निवडणूक लढवली होती. आणि त्या निवडणुकीच्या निकालानंतरच्या परिस्थितीवर बुवा आणि मी बोलत होतो किंवा मी लिहित होतो. भरभराटीला येणारे 2 पक्ष, एक शिवसेना आणि एक भाजप. त्यापैकी भाजपने 2014 पर्यंत इतकी मोठी मजल मारली की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष झाला. आणि आधीपासून आपण मोठे भाऊ करत ज्या प्रकारचं छछोर आणि थिल्लर राजकारण उद्धव ठाकरे करत गेले, त्यामुळे त्यांचा पक्ष हा उदयाला आलेला, चांगला भरभराटीला आलेला, पण उतावळेपणातून आपले पाय घट्ट रोवून उभा राहू न शकलेला असा पक्ष होता. 2 ओसाड एक वसेची ना. ताकद असून, क्षमता असून, नेतृत्वाच्या धरसोड वृत्तीमुळे जो पक्ष वसू शकला नाही, नांदू शकला नाही, तो शिवसेना पक्ष होता. 2019 नोव्हेंबर, जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नव्हते, महाविकास आघाडी वगैरे काही झालेली नव्हती, होण्याची शक्यता होती, आणि हे एका बाजूला हिंदुत्ववादी, दुसऱ्या बाजूला सेक्युलर फुले शाहू आंबेडकर वगैरे वगैरे बोलणारे, एका बाजूला सावरकर बोलणारे, असे लोक एकत्र येऊन एक अशक्य कोटीतला राजकीय प्रयोग करायला निघाले होते. काट्याच्या अणीवर वसले 3 गाव. एक बिंदूभर जागा नाहीये, 1 मिलीमीटर इतकीही जागा ज्याला दाखवता येणार नाही, अशा जागेवर 3 गावं वसवायची. आणि त्यातली 2 ओसाडच आहेत आणि एक वसेची ना. माऊलींचं भारूड आहे मित्रांनो. तुम्हाला आजही माझा लेख बघायला मिळेल. एका गावामधला हा एक कीर्तनकार बुवा, म्हटलं तर त्याला गावातला अडाणी वगैरे म्हणू शकता तुम्ही, अज्ञानी म्हणू शकता, पण त्या मेहमानगडच्या एसटी स्टँडवर त्यांनी जाता जाता माझे डोळे उघडले. मला त्या दिवशीच आणि त्यानंतरचं राजकारण अवघ्या 2 ओळीत समजावलं होतं. आता त्याला 19 पासून बघत आलो आपण तर 6.5 वर्ष होऊन गेलीत मित्र. 6.5 वर्षानंतर त्या बुवांचे शब्द किंवा बुवांनी मला दाखवलेली दिशा किती 100% बरोबर होती, जी कुठल्याही जगातल्या कुठल्याही मोठ्या मोठ्या नावाजलेल्या विद्यापीठातला राज्यशास्त्राचा प्राध्यापक समजवू शकणार नाही. ते एका खेड्यातल्या कीर्तनकाराने मला समजावलं, माऊली वाचा, सगळं काही त्याच्यामध्ये. प्रश्न असा असतो ना मित्रांनो, ते दिसतं ते समजण्याची अक्कल तर पाहिजे, इच्छा पाहिजे. माझी नव्हती, म्हणून तर बुवांकडून मला कान उपटून घ्यावे लागले. त्या क्षणी मला त्यातलं काही पटलं असं नाही. मी पण एक प्रकारे
हास्यास्पद पद्धतीने त्यांचं मत घेतलं होतं. पण 3-3.5 तास एसटीच्या बसचा प्रवास करताना हे जे शब्द माझ्या डोक्यात घोळत राहिले, त्यांनी मला जे काय राजकारण समजावले ते मी आज होताना बघतोय. दोन ओसाड काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन ओसाड पक्ष किती आहेत? 13 खासदार आहेत काँग्रेसचे आज. तरी काँग्रेस ओसाड आहे. तिथे नेतृत्व करू शकेल असा कोणी माणूस उरलेला नाही त्या काँग्रेस पक्षामध्ये. आणि शरद पवारांचा पक्ष दुभंगलेला आहे आणि दोन्ही गटांकडे खंबीरपणे उभं राहून सेनापतीसारखं लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं नेतृत्व करेल असा कोणी उरलेला नाही. दोन ओसाड राष्ट्रवादी आणि काँग्रेस नावाची दोन ओसाड गावं आहेत आणि ज्याला आपले पाय रोवून उभं राहणं म्हणजे काय माहित नाही. अशा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची जी शिवसेना अखंड होती ती वसत नव्हती, ठामपणे उभी राहत नव्हती, धरसोडपणा करत होती. या तिघांची मिळून जी महाविकास आघाडी बनत होती ती कुठेही या महाराष्ट्राला घेऊन जाणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका अपरिहार्य आहे. हेच त्या बुवांनी जाता जाता त्या 2-3 मिनिटात मला सांगितलं होतं. आज मला रिअलायझेशन होतं, मला जाणवतं की तो ज्याच्याकडे मी तुच्छ भावनेने बघत होतो, मी प्रामाणिक सांगतो, खोटं नाही, गावातला कीर्तनकार आहे, काय फार मोठं कळतं. पण त्याला जेवढं कळत होतं त्याचं तसूभर मला कळत नव्हतं. आता बुवा हयात नाहीत, मला परवा कळलं गेल्या आठवड्यात हयात नाहीत ते बुवा. पण किती बारीक सूक्ष्म पद्धतीने सार्वजनिक जीवनातला व्यवहार आणि त्या व्यवहाराचे परिणाम याचं भान त्यांना होतं. वर्षानुवर्ष खेडोपाडी महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या ती जी काय पारायण होतात त्यातून हा समाज किती शहाणा आणि श्रीमंत झालेला आहे. आपलं भविष्य बघणं, ओळखणं आणि त्यानुसार वागणं त्याला का कळलेलं आहे त्याचं उत्तर मिळतं. मोठमोठ्या विद्यापीठामध्ये जाऊन राज्यशास्त्र, समाजशास्त्र, नागरिकशास्त्र शिकलेले पंडित चॅनेलवर जी रोज बकवास करतात त्यांना अजूनही बुवा काय सांगून गेले ते कळणार नाही. ज्यांना अगदीच हौस असेल त्यांनी मुद्दाम बघावं. मी शक्य झालं तर या व्हिडिओ खाली त्या ब्लॉगची लिंक टाकेन. जे अशक्य आहे ते कल्पनेमध्ये शक्य वाटतं आणि ते करून दाखवण्यासाठी विना कष्ट धावत सुटलात तर हात तितकेही राहत नाही, सगळा विचका होऊन जातो. हेच त्या भारुडाचं सार आहे आणि ते आजच्या 1200 वर्षानंतरच्या राजकारणाला सुद्धा, घडामोडींना सुद्धा लागू होतं. काट्याच्या अणीवर वसले 3 गाव, 2 ओसाड एक वसेची ना. मित्रांनो, थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.